डोळे हे जुलमी गडे. हल्ली गडी माणसाचे डोळे सुद्धा जुलमी असतात. सगळा जो काही खेळ आहे तो डोळ्यांचा आहे. आपलं व्यक्तिमत्व हे पूर्णतः डोळ्यांमध्ये असतं असं काही जण सांगतात. कवी लोक सुद्धा असं म्हणतात. पण याच जुलमी डोळ्यांची जर का तक्रार झाली किंवा या जुलमी डोळ्यांना जर का त्रास द्यायला सुरुवात केली तर मग मात्र मोठा आजार होऊ शकतो. आणि आता सध्या आपण पाहिलं तर अनेकांचे डोळे कोरडे होण्याची तक्रार मोठ्या प्रमाणावर घेऊन डॉक्टरांकडे जावं लागतं. हे डोळे आपले कोरडे का पडतात, त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि डोळे कोरडे होऊ नयेत त्याच्यासाठी काय करता येईल, आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आहार घ्यायचा की औषधं घ्यायची, नेमकं काय करायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर अभय मुंडे. ते स्वतः डोळ्यांचे तज्ज्ञ आहेत, शस्त्रक्रिया डोळ्यांचे करतात आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की सरकारी इन्स्टिट्यूटमध्ये डोळ्यांसाठीचे जे रुग्ण येतात त्यांची आत्तापर्यंत त्यांनी उपचार केलेले आहेत आणि आता खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा ते उपचार देतात. मुद्दामून याचा उल्लेख केला ते म्हणजे की सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही ठिकाणी येणारे पेशंट्स वेगळे असतात आणि डोळ्यांच्या समस्या आणि त्यातही डोळे कोरडे पडणाऱ्यांची जी समस्या घेऊन येणारे पेशंट आहेत त्यांच्या समस्या वेगळ्या असतात असं म्हटलं जातं. आपण डॉक्टरांकडूनच जाणून घेऊयात. डॉक्टर, सगळ्यात पहिले तर प्रश्न येते म्हणजे आजकाल लोकांचे डोळे खूप कोरडे पडायला लागले आहेत. म्हणजे रडू येत नाही म्हणून नाही, पण डोळे कोरडे पडतात, आम्हाला डोळे दुखतात, टोचतात, अशा समस्या घेऊन डॉक्टरांकडे जावं लागतं. तर हे डोळे कोरडे पडण्याची समस्या का वाढत चाललेली आहे? आजकाल याचं मुख्य कारण आहे एअर पोल्युशन आणि गॅजेटचा यूज, म्हणजे मोबाईल आणि कम्प्युटर्सचा यूज वाढल्यामुळे डोळे कोरडे पडतात. कोरडे पडण्याचे खूप प्रकार आहेत. डोळे कोरडे पडणे म्हणजे अश्रूंची कमतरता असं नव्हे, तर आपल्या डोळ्यामध्ये एक टियर फिल्म असते. अश्रू येतात, आपली पापणी आपण जेव्हा ब्लिंक करतो तेव्हा ती टियर फिल्म फॉर्म होते. त्याचे 3 थर असतात. एक पहिला थर असतो तो लिपिडचा थर असतो, मधला थर असतो पाण्याचा, त्याला ॲक्युअस लेअर म्हणतात, आणि तिसरा आणि जो कॉर्नियावरती म्हणजे पटलावरती चिकटलेला थर असतो त्याला आपण म्युसिन लेअर म्हणतो, म्हणजे तो चिकट द्रव असतो. या तिन्ही थरांचं जर बॅलन्स राहिलं तर डोळे कोरडे पडत नाहीत. याची मुख्य कारणं, जे पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं त्याला मेबोमियन ग्लँड डिस्फंक्शन म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यांच्या पापण्यांच्या बुडामध्ये काही ग्रंथी असतात, त्यांना मेबोमियन ग्लँड्स म्हणतात. त्या लिपिड म्हणजे ऑइल सिक्रीट करतात. जे ऑइल त्या अश्रू म्हणजे अश्रूंची जी ग्रंथी आहे त्यातनं येणाऱ्या अश्रूवरती एक लेअर फॉर्म करते, त्याला आपण टियर फिल्म म्हणतो. त्या फिल्मवरचा जो अप्परमोस्ट लेअर आहे, जो सगळ्यात वरचा बाहेरचा लेअर आहे, त्याला आपण लिपिड लेअर किंवा तेलाचा तवंग म्हणतो. तो तवंग जर फॉर्म झाला नाही तर ड्रायनेस येतो. तो तवंग फॉर्म न होण्याचं कारण म्हणजे मेबोमियन ग्लँड्स, ज्या ग्लँड्स तेल सिक्रीट करतात त्या ब्लॉक होणे. आपले काही लोकांना डोळे चोळण्याची सवय असते किंवा डोळेमुळे ॲलर्जी होते. ह्याचं मुख्य कारण ॲलर्जी आहे. आणि दुसरे कारण आता लक्षात आलं की व्हिटॅमिन डिफिशियन्सीज, व्हिटॅमिन D3 आणि बी कॉम्प्लेक्स डिफिशियन्सी, म्हणजे आहारावरती पण याचं अवलंबूनत्व आहे. आणि दुसरा जो प्रकार जो सध्या सगळ्यात कॉमन आहे तो कम्प्युटरच्या यूजमुळे किंवा मोबाईलच्या यूजमुळे डोळे ड्राय होणे. त्याचं कारण आहे की आपण स्क्रीन पाहताना एकटक पाहतो, स्क्रीन ब्लिंक करत नाही. जेव्हा ब्लिंक करू तेव्हाच टियर सिक्रेशन वाढतं किंवा ते एक स्टिम्युलस असतं. ब्लिंकिंग कॉजेस एक्सेसिव्ह, म्हणजे इट स्टिम्युलेट्स युअर लॅक्रिमेशन, म्हणजे अश्रूंचे सिक्रेशन किंवा अश्रू निर्माण होण्याची क्षमता ही ब्लिंकिंगच्या रेटवरती ठरते. आपण कुठलाही कोणीही स्क्रीन पाहताना आपण एकटक पाहत राहतो, त्यामुळे अश्रूंचं अश्रूंचं सिक्रेशन थांबतं आणि डोळे ड्राय व्हायला लागतात. याच्यात ॲक्युअस लेअर, जी मधली लेअर असते पाण्याचा थर असतो, तो कमी होतो आणि डोळ्यांना ड्रायनेस येतं. म्हणजे मुख्य कारणं 2 आहेत, एक मोबाईल कम्प्युटरचा यूज आणि दुसरं कारण एअर पोल्युशन आणि ॲलर्जीज. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे म्हणजे डोळे, मागे आपण एकदा जेव्हा बोललो होतो तेव्हा तुम्ही असं म्हटलं होतं की डोळ्यांमध्ये वायपर असतात, तर तीच कन्सेप्ट तुम्ही असं सांगितलं. वायपर म्हणजे ज्या पापण्या आपल्या निसर्गाने दिलेल्या पापण्या त्या आपण वापरायला हव्यात. फक्त मोबाईलच्या यूजमुळे आपण त्या वापरत नाही. तुम्ही कुणालाही ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा कुठेही पहा, ऑब्झर्व करा, प्रत्येकजण मोबाईल असा एकटक पाहत असतो, तो ब्लिंक करत नाही. नॉर्मल ब्लिंकिंग रेट हा 12 ते 15 टाइम्स अ मिनिट, म्हणजे प्रत्येक मिनिटामध्ये आपण 12 to 15 टाइम्स ब्लिंक करायला हवं, जे आपण मोबाईल पाहताना बिलकुल करत नाही. आपण आपल्या मुलांना ऑब्झर्व करा, घरात कोणालाही ऑब्झर्व करा, तो रेट 12-15वरनं अक्षरशः 1-2 वरती येतो, जो की मोबाईल पाहताना तो रेट 30पर्यंत जायला हवा. तुम्ही ब्लिंक केलं नाही तर तुमची टियर फिल्म फॉर्म होणारच नाही किंवा अश्रूंचा थर त्या कॉर्नियावरती पसरवला जाणारच नाही. अश्रू हे सगळ्यात महत्त्वाची लेअर आहे डोळ्यातली. आपण सगळे कॉर्नियाचे आजार पाहतो, आपण लेन्समध्ये काय झालं का पाहतो, रेटिनामध्ये काय झालं का पाहतो, पण यापेक्षाही महत्त्वाचं किंवा फर्स्ट लेअर जी आहे, जिच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं आणि जी सध्या सर्वात दुर्लक्षित आहे, ते म्हणजे टियर फिल्म, अश्रूंचा थर. त्याच्याकडे लक्ष फार कमी आहे, त्यामुळे ड्रायनेस फार जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. पण हे आता तुम्ही 15-20चा जो काही फॉर्म्युला सांगितला, किती मिनिटांनंतर हे डोळे असे मिचकवायचे? 15 ते 20 मिनिटांनंतर डोळे 1 मिनिट बंद करायचेत, डोळे उघडून 20 फुटापर्यंत पाहायचं, दूर पाहायचं आणि हळूहळू परत जवळ पाहत येण्याचं काम करायचं. त्याच्यामुळे काय होतं की एकटक मोबाईल पाहण्यामुळे ड्रायनेस तर होतोच, अश्रूंची थर वाढला जातो, प्लस ज्या डोळ्याच्या मसल्स असतात, ज्या फोकसिंग मसल्स, ज्याला आपण सिलियरी मसल्स म्हणतो, ज्या
नियर ऑब्जेक्टला फोकस करतात, त्या एकाच पोझिशनमध्ये राहिल्यामुळे त्यांचा स्पाझम होतो. जसा आपला हात आकडतो एखादं वजन आपण हातामध्ये पकडल्यानंतर, तसाच डोळ्यांच्या मसल एकटक पाहिल्यामुळे त्या मसल स्पाझममध्ये जातात आणि जेव्हा आपण दूर पाहू तेव्हा त्या विस्फारल्या न गेल्यामुळे, म्हणजे त्याला त्याचं स्ट्रेचिंग न झाल्यामुळे त्या एकाच ठिकाणी आखडतात, त्याला स्पाझम म्हणतात. त्या स्पाझममुळे दूरची नजर कमी होते आपली. त्याला सुडो मायोपिया म्हणजे खोटा आलेला, म्हणजे जो खरा नंबर नसतो, जो खोटा मायोपिक नंबर, खोटा मायनस नंबर डोळ्यात इंड्यूस होतो. त्यालाच आजकाल कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतात आपण किंवा म्हणतो. त्याचंही नाव आता बदलून ड्राय आय डिसीजमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजे डोळे कोरडे पडणं हे तुमच्या चष्मा लागण्याशी पण निगडीत होऊन गेलेलं आहे का? हो, होऊन गेलेलं. त्याच्यात तो खोटा नंबर असतो, तो खरा नंबर नसतो. जर आपण प्रॉपर ड्रायची ट्रीटमेंट केली तर तो नंबरही निघून जातो. आता ते डोळे कोरडे पडले की जनरली डॉक्टरांकडे गेलो आपण की मग ते औषध देतात, ड्रॉप्स देतात. तर हे ड्रॉप्स घालणं खरोखर गरजेचं असतं का, की आपण आपल्या काही मध्ये बदल केले म्हणजे वागणुकीमध्ये, तर हा जो कोरडे पडण्याचा त्रास आहे डोळे, तो दूर होऊ शकतो का? जो ड्राय आय सिंड्रोम आहे त्याचं मुख्य कारण काय आपल्याला शोधावं लागतं. जे कॉम्प्युटर युजर्स आहेत, जे दिवसभर कॉम्प्युटरवरती असतात, त्यांना आपल्याला हे 15-15-15 किंवा 20-20-20 म्हणतो आपण, तो रूल फॉलो करायलाच हवा. सगळ्यात महत्त्वाचं जे फार दुर्लक्षित गोष्ट आहे ती म्हणजे ब्लिंकिंग, जी इनव्हॉलंटरी मुवमेंट आहे, म्हणजे आपोआप होणारी प्रक्रिया म्हणजे ब्लिंकिंग आहे. ती आपण व्हॉलंटरीली म्हणजे स्वतःहून रोखतो. तिथे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं मूळ आहे. त्यानंतर पुढच्या गोष्टी येतात, म्हणजे 15 मिनिटांनंतर डोळा 1 मिनिट बंद ठेवणे, 15 ते 20 फूट पाहणे आणि परत कामाला लागणे, ह्या गोष्टी ब्लिंकिंगच्या नंतरच्या आहेत. ब्लिंकिंग हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुम्ही फक्त ब्लिंक करत राहाल तर तुमच्या यातले 90% आजार कमी होतात. म्हणजे तुम्हाला लाईफस्टाईल, हे सगळे कॉम्प्युटर आणि लाईफस्टाईलचे डिसीजेस आहेत. याच्याने जर तुमचा कंट्रोल होत नसेल तर तुम्हाला ड्रॉप टाकणं गरजेचं असतं. हे ड्रॉप्स म्हणजे काय असतात, हे आर्टिफिशियल टीयर्स असतात. ओके. आणि माणसाला याची सवय लागून जाते. मग ते ड्रॉप्स टाकल्यास ताबडतोब आपले सिम्पटम्स रिलीव्ह होतात, आपला थकवा दूर होतो, मग आपल्याला वाटतं की आता माझा आजार गेला, पण ते तसं नसतं. तर ड्रॉप्स काही प्रमाणात डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच वापरावेत. आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये असा अनुभव आहे की पेशंटला सांगितलं की हा ड्रॉप 15 डेज नंतर बंद करा, त्यांना खूप छान वाटतं. डॉक्टरकडे परत जाणं लागू नये किंवा तो वेळ नसतो म्हणून 6-6 महिने ते ड्रॉप्स वापरतात आणि त्याचे साईड इफेक्ट्स घेऊन परत आमच्याकडे येतात. पण मग काय असतात त्याचे साईड इफेक्ट्स? नाही, लुब्रिकेटिंग ड्रॉपचे सहसा साईड इफेक्ट्स नसतात, तर त्यावर डिपेंडन्सी क्रिएट होते. पण जेव्हा काही आपण म्हटलं की दुसरे कारण असतात, इन्फ्लेमेशन असेल किंवा काही ॲलर्जिक रिॲक्शन्स असतील, त्याच्यामध्ये आपण जर माइल्ड स्टेरॉइडचे ड्रॉप्स दिले असतील, रोटीप्रेड वगैरे, तर तो ड्रॉप जर 6 महिने वापरला त्याचे काचबिंदू मोतीबिंदूमध्ये त्याचे कॉम्प्लिकेशन्स घेऊन पेशंट आपल्याकडे येतात. जेव्हा मी लिहून दिलेलं असतं की हा ड्रॉप 15 दिवसापेक्षा जास्त वापरायचा नाही, तरी अनुभव हा खूप कॉमन आहे. आणि दुसरी गोष्ट, केमिस्टकडे जाऊन ते कंप्लेंट्स करतात की आम्हाला असं होतं. केमिस्ट फॉर रिझन्स कोणालाच आजपर्यंत कळलेलं नाही. एक ड्रॉपचं त्याचं नाव घेत नाही मी, पण त्याचा कंटेंट असतो सिप्रोफ्लॉक्सासिन प्लस डेक्झामिथॅझोन. डेक्झामिथॅझोन हे स्टेरॉइड आहे आणि ते स्ट्रॉंग स्टेरॉइड आहे. म्हणजे 1-2 महिने जरी हा ड्रॉप वापरला तर पेशंटला रिलीफ खूप छान मिळतो, कारण स्टेरॉइड तुमचं इम्युन रिॲक्शन्स किंवा इन्फ्लेमेटरी रिॲक्शन सप्रेस करून टाकतो. पेशंटला खूप छान वाटतं. पण 2 ते 3 महिन्यातच हा ड्रॉप पेशंटला मोतीबिंदू किंवा काचबिंदू करतो. पेशंट आमच्याकडे येतो, त्या ड्रॉपची किंमत अक्षरशः 10 ते 12 रुपये. पण केमिस्ट लोक हे का देतात हे माहीत नाही, पण युनिव्हर्सल पाहिले मी मागच्या 20 वर्षापासून पाहतोय, तो ड्रॉप ओव्हर द काउंटर सर्रासपणे केमिस्ट लोक विकतात आणि पेशंट्स लोक घेऊन ते वापरतात. त्याचे कॉम्प्लिकेशन घेऊन ते आमच्याकडे येतात. तुम्ही आता ज्या ड्रॉपचा उल्लेख केला, ते ड्रॉपचं जे म्हणजे स्टेरॉइड्स आहे, तर त्याच्या वापरानं काय त्रास होऊ शकतो पुढे? ते स्टेरॉइड तुम्ही काचबिंदू आणि मोतीबिंदूचा उल्लेख केला. स्टेरॉइड्समुळे मोतीबिंदूही होतो आणि काचबिंदूही होतो, आणि हे दोन्ही घातक आजार आहेत. डोळ्याची नजर कमी होते. त्यामुळे असे ओव्हर द काउंटर्स ड्रॉप कृपया वापरू नयेत, कोणीच वापरू नयेत. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कुठल्याही डॉक्टरला जाऊन कुठेही डोळ्याच्या डॉक्टरांना जाऊन भेटावं आणि त्यांचा सल्ला घ्यावा, कारण जनरल प्रॅक्टिशनर्स पण हेच ड्रॉप देतात. हा, जनरल प्रॅक्टिशनर्सच विचारायचं होतं की ते सुद्धा आजकाल ड्रॉप्स द्यायला लागले, तर हे किती योग्य आहे? अशा पद्धतीने डोळे चुरचुरतात, लाल झालेत म्हणून जनरल, जो मी आता उल्लेख केला आपल्याला की जे ड्रॉप्स ओव्हर द काउंटर मेडिकल स्टोअरमध्ये मिळतात, तशाच प्रकारची त्याच कंटेंटची ड्रॉप्स जनरल प्रॅक्टिशनर्स देतात आणि साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स घेऊन पेशंट्स डॉक्टरांकडे, डोळ्याच्या डॉक्टरांकडे येतात. त्यांनी पूर्वी डोळे डॉक्टरांना भेटावं, आपल्या ड्रायनेसचं, आपल्या आजाराचं कारण शोधावं, ते कारण ट्रीट करावं. सिम्पटमॅटिक रिलीफपेक्षा, म्हणजे मला ड्रायनेस म्हणतात डोळ्याला आग होते किंवा चुरचुरतात, ते लगेच कमी होण्याच्या मागे न लागता त्याचं कारण काय शोधावं, ते कारण ट्रीट करावं, तर लॉंग टर्म फायदा होईल आणि कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. आता हे डोळ्यांचे जेव्हा त्रास होतात, म्हणजे डोळे कोरडे पडणं याच्यावर आपण बोलतो आहोत, त्यामुळे तर हे कोरडं पडण्याचं प्रकार जे आहे ते डॉक्टर गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला असं विचारतात, तुम्ही काम कुठे करतात, किती करता, कुठे राहता, या सगळ्या गोष्टींची खरोखर गरज असते का? तुमचं राहणीमान आणि तुमचे डोळे याच्यावर खरंच काही परिणाम होतो का या कोरडे पडण्यावर? हा सगळा लाईफस्टाईल, याचाच परिणाम डोळ्यांवरती होतो आजकाल, इव्हन सगळ्या शरीरावरती किंवा आजकालची
मेजॉरिटी जे प्रॉब्लेम्स आहेत हे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, आपल्या वर्क प्लेसशी रिलेटेड ते डिसीजेस आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे लोक स्क्रीन वापरतात दिवसभर त्यांचे डोळे ड्राय होतात, थकतात. त्या डोळ्यात म्हणजे मी सांगितलं ब्लिंक नाही केलं की डोळा थकणार आहे, डोळा थकला की त्याला अश्रूंचे प्रमाण जास्त लागणार आहे, जे ब्लिंक न केल्यामुळं कमी झालेलं असतं मुळातच, आणि ती विशियस सायकल सुरू होते आणि मग कॉम्प्लिकेशन्स होतात. ते स्क्रीनसाठी आजकाल चष्मा वापरायचा सल्ला दिला जातो, तर ते किती फायदेशीर ठरू शकतं डोळे कोरडे मी त्याच्यावर बराच अभ्यास केलेला आहे. मला असं वाटतं की ते प्युअर थोतांड आहे. त्याचं कारण आहे की ज्या स्क्रीन्स आपण वापरतो त्यातनं एवढा ब्ल्यू लाईट येत नाही किंवा एवढे ब्ल्यू रेज येत नाही की जे तुमचा रेटिना डॅमेज करतील, त्याचं प्रमाण खूप कमी असतं. हे फक्त ऑप्टिशियन्स हा सल्ला देतात असं माझं म्हणणं आहे, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. मी सहसा पेशंटला हे चष्मे प्रिस्क्राईब करत नाही. त्याचं दुसरं एक कारण असं आहे की मी शाळेतली मुलं पाहिली ज्यांची पॅरेंट्स त्यांना हे चष्मे घेऊन देतात. त्याचा गैरफायदा मुलं असे घेतात की हा चष्मा लावला म्हणजे मला आता काहीच साईड इफेक्ट होणार नाही, मी किती वेळ मोबाईल किंवा लॅपटॉप वापरू शकतो, असा त्यांचा एक गैरसमज होतो आणि परत ते या सायकलमध्ये जातात आणि त्यांना डोळ्यांचे आजार व्हायला लागतात. त्यामुळे ह्या चष्म्यावर अवलंबून किंवा राहूच नाही. त्यांचा तसा दुष्परिणाम काही नाही, पण त्यांचा फायदाही असा विशेष काही नाही आहे. फक्त तो चष्मा घातल्यामुळे आपला गैरसमज होतो की आता मला डोळ्याचा आजार होणारच नाही किंवा ड्रायनेस होणार नाही, आणि पेशंट मग किंवा आपण ते गॅजेट्स वापरायला लागतो प्रमाणाच्या बाहेर. जे आता म्हणजे मोठमोठ्या ठिकाणी जसं आता हा स्टुडिओ सुद्धा आहे, लाईट्स फ्लड लाईट्स असतात किंवा लाईट्समध्ये जे काम करतात किंवा तिथं अशा पद्धतीने काम करतात, अशा लोकांचे सुद्धा डोळ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असतात आणि विशेषत्वानं डोळे चुरचुरणे, डोळे म्हणजे डोळ्यांना लाल होणं किंवा मग डोळे बंद करताना त्रास होणं, अशा तक्रारी असतात. तर अशाने काय काळजी कारण या लाईट्समधून हीट पण जनरेट होते. लाईट विथ त्याची जी गरमी असते त्या लाईटचा जो हीट कॉम्पोनंट आहे ना, तो तुमचा टिअर फिल्म इव्हॅपोरेट करतो. ह्या सगळ्यांचं बेसिक कॉज किंवा बेसिक रूट कॉज हे इम्प्रॉपर ब्लिंकिंगच आहे, जे फक्त मोबाईलच्या वापरामुळे खूप कमी झालेलं आहे. ब्लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याच्यावर कोणीही लक्ष देत नाही. सगळेजण आपण औषधांच्या पाठीमागे, कन्सल्टेशनच्या पाठीमागे लागतो आणि हे विविध प्रकारचे फिल्टर्स वापरून मोबाईल वापरण्याच्या पाठीमागे लागतो. तुम्ही मगाशी एक विटॅमिन्सचा उल्लेख केला होता, तर हे विटॅमिन्स म्हणजे डोळे कोरडे पडले की लगेच विटॅमिन्सची टेस्ट करायला हवी का? लगेच करायला हवी नाही. मी तेच म्हटलं की आपण आपलं डाएट चेक करावं. त्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स आणि D3 या विटॅमिन्सचा रोल सध्या एस्टॅब्लिश झालेला आहे ड्रायनेसमध्ये. त्यामुळे आम्ही त्या टेस्ट न करता आम्ही एक सपोर्टिव्ह महिन्याचा ट्रीटमेंट देतो आणि पेशंटला त्याचा बेनिफिट होतो. एक लहान मुलांच्या बाबतीत पण आहेत की जी लहान मुलं खेळतात, त्यांना टीव्ही किंवा अशा गोष्टी माहिती नसतात, त्यांच्यामध्ये सुद्धा हल्ली डोळे ड्राय होण्याची तक्रार होते. म्हणजे डॉक्टर सांगतात की डोळे चोळतो, तर ते सांगतात की त्याचे डोळे ड्राय झालेले आहेत. तर खरोखर अशा तक्रारी असतात की वेगळं काही कारण असू शकतं? त्याचं कारण ॲलर्जी आहे. जी मुलं धुळीमध्ये खेळतात त्यांना धुळीची ॲलर्जी, बऱ्याच लोकांना धुळीची ॲलर्जी असते, पोलन ग्रेन्सची ॲलर्जी असते. आणि सध्या हवेतलं प्रदूषण, एअर क्वालिटी सध्या खराब असल्यामुळे सगळ्यांनाच डोळे चुरचुरण्याचा त्रास होतो. आणि ते डोळे चुरचुरले की आपण चोळतो डोळे चोळल्यामुळे ना डोळ्यामध्ये ॲब्रेजन्स होतात, म्हणजे कॉर्नियावरती बारीक स्क्रॅचेस येतात आणि त्याच्यात इन्फेक्शन होऊन डोळे लाल व्हायला लागतात. अच्छा, त्याला पण विशियस सायकल म्हणतो आपण. तर हा त्याचं मुलांच्यामध्ये जे खेळणाऱ्या मुलांच्यामध्ये होणारे जे प्रकार आहे तो ॲलर्जिक आहे, तो ड्रायनेसचा नाही. म्हणजे डॉक्टर मला असं वाटतं की प्रेक्षकांना आपण सांगितलं पाहिजे की डोळे कोरडे पडू नये म्हणून काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे आणि काही व्यायाम आहे का डोळ्याचा? तुम्ही 20-15चा फॉर्म्युला तर सांगितलेला आहे, पण या व्यतिरिक्त काही व्यायाम करू शकतो का डोळ्यांचे? आजच्या काळामध्ये डोळे कोरडे पडू नये म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगितली, आता परत सांगतो, ब्लिंकिंग प्रॉपर ठेवा. म्हणजे डोळे उघडझाप जी डोळ्यांची आपोआप होते ती कंटिन्युअस चालूच राहते, त्याला रोखू नका. किंवा आपण जेव्हा आपल्या घरातल्या व्यक्तींचे, आपल्या मुलांवर विशेषतः लक्ष ठेवा. जेव्हा ते कुठलंही गॅजेट वापरतील तेव्हा त्यांचा एक व्हिडिओ शूट करा त्यांना न कळत की ते किती ब्लिंक करतात आणि त्यांना सांगा की तुझा ब्लिंकिंग रेट असा कमी आहे. मोबाईल लॅपटॉप वापरताना तुमचे ब्लिंकिंग रेट 15 to 20 असायलाच हवा पर मिनिट. एका मिनिटामध्ये आपण डोळा 10 ते 15 वेळा, किमान 15 वेळा तरी ब्लिंक करायला हवा, तरच तुमची टिअर फिल्म तिथे फॉर्म होईल, अन्यथा फॉर्म होणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची सूचना मी त्यांना देईल. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला याच्यानंतरही तुम्ही सगळी काळजी घेऊन तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या व्हिटॅमिन लेवल्स तपासणं गरजेचं आहे. बी कॉम्प्लेक्स किंवा D3चे सप्लिमेंट्स आजकाल आपण उन्हात जात नसल्यामुळे ते होतं आपल्याला, तर त्याचाही तपास करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट सुरू करावी. सततचे डोळे कोरडे होतात म्हणजे सगळे उपाय केले, औषधं घेतली, डॉक्टरांना दाखवलं, औषध घातलं, पोटात औषध घेतलं, तरी सुद्धा डोळे कोरडे होतात. याच्यातनं काही मोठ्या आजाराची लक्षणं दिसतात का? असू शकतात का अशी मोठे आजार? हो, याच्यातनं मोठ्या आजाराची लक्षणं असू शकतात. जर सगळ्या ट्रीटमेंटनंतर ड्राय आय सिंड्रोम परसिस्ट होत असेल तर आपल्याला काही ऑटोइम्युन डिसीजेस, म्हणजे आपलं शरीर कधी कधी आपल्या अश्रूंच्या ग्रंथीच्या विरोधात काम करतं, आपण ज्याला वात प्रवृत्ती म्हणतो, अशा आजारांचा तपास करून घ्यायला हवा.
काही आजार आहेत, ज्याला जोग्रन सिंड्रोम नावाचा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये अश्रूंची ग्रंथीच अश्रू सिक्रेट करणं थांबते आणि मग तो ड्राय मात्र कशानेच ठीक होत नाही. त्याला प्रॉपर रुमॅटॉलॉजिस्टला किंवा इम्युनॉलॉजिस्टला भेटून त्याची ट्रीटमेंट घ्यावीच लागते. तर ते एक द्योतक आहे गंभीर आजाराचं, ज्याच्याकडं सहजासहजी दुर्लक्ष होऊ शकतं, कारण आपण फक्त ड्रॉप टाकत राहतो. या आजारातनं काय होऊ शकतं अगदी थोडक्यात सांगू शकलो तर? नाही, जर दृष्टी कमी होणे, अंधपणा येणे, जर सिस्टमिक इलनेस कुठलाही असेल किंवा ऑटोइम्युन डिसीज असेल जो प्रतिकारशक्तीशी रिलेटेड असतो, तर त्याच्यामध्ये आपला कॉर्निया परमनंट ड्राय होतो किंवा परमनंट डॅमेज होऊन अंधत्व येऊ शकतं. तर डॉक्टरांनी आता आपल्याला 2015चा फॉर्म्युला सांगितलेला आहे. आईस ब्लिंक करणं म्हणजे आपण जी पापणी लवतो तर ते करणं अत्यंत गरजेचं आहे. पापणी न लवताच आपण अनेक गोष्टी करत असतो, पण ही पापणी न लवता केलेल्या गोष्टींनी आपल्या डोळ्यांचा घात होऊ शकतो. याच्याबद्दलची काळजी तुम्ही नक्की घ्या. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा विचारता येणार आहेत. आत्ता या हेल्थ टॉकच्या पॉडकास्टमध्ये थांबण्याची आपली वेळ झालेली आहे. हा पॉडकास्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद.